विकास भाई, काल अमित पाटकरांनी एक स्टेटमेंट केलं की तुमचो अध्यक्ष खरगे जी गोंयांत येवपाचो आहा ऑन 17 अशें ताका फॉर्म मिडियाक कळ्ळें आसा आनी तो म्हणटा की काँग्रेस इज नॉट एट ऑल सिरियस ऑन आर्मी असेंब्ली इलेक्शन. तुमची म्हणणी? सगळ्यांक नमस्कार. आम्ही काल ती प्रेस त्याची पळयली आणि तातूंत तो म्हणटा की खरगे सर जे आसात ते गोंया विजीट त्यांची सरप्राईज कशी आपणाक आणि मिडियाच्या थ्रू ताका कळ्ळें. म्हाका पत्रकार भावांक एक सांगूंक सोदता, तुमी वचून पयलीं अमित पाटकराक विचारपाक जाय की त्याच्या 3.5-4 वर्साच्या टेन्युअरान खरगेजी जेन्ना प्रेसिडेंट जाले तेन्ना अख्खे भारताचे देशान जितल्यो स्टेट्स आहात त्या सगळ्या स्टेटींनी त्यांची विजीट जाली, पण गोंयांत जावंक ना. कित्याक ईस्ट जावंक ना ही तुम्ही अजून अमित पाटकराक विचारचे आणि हांव तुमच्या माध्यमांनी ताका विचारता की गेली 4 वर्सां आमचो नॅशनल अध्यक्ष गोंयांत कित्याक आयलो ना. AICCतल्यान तांकां रिक्वेस्ट आशिल्ली, आमचे जे गोंयचे ऑब्झर्वर आहात त्यांच्यानी रिक्वेस्ट केल्ली, वर्कर्स लायक मी हांव तांकां 3दा मेळ्ळा ह्या 4 वर्सांत आनी तांकां रिक्वेस्ट केला तुमी एकदा तरी गोंयांत येवचें, बट ह्या 4 वर्सांत खरगेजी केन्नाच आयले ना. याचे कारण कितें ते अमित पाटकर सांगू शकता. आणि आज गिरीश चोडणकर जेन्ना अपॉइंटमेंट त्यांची जाली तेंच्यांनी वचून तांकां इन्विटेशन दिलें पर्सनली आणि he has agreed on a short notice he has agreed to come to Goa and we are thankful to Mr. खरगे सर की ते 17 तारखेक आमकां सगळ्यांक संबोधित करपाक येतात. गेली 4 वर्सांपासून आम्ही सदीत म्हणटा की हो अमित पाटकर म्हणटा तो इज हँड इन ग्लोव्ज विथ प्रमोद सावंत आणि BJP सरकार आणि थोडे त्याचे मिनिस्टर. अमित पाटकराक ह्या 4 वर्सांत पर्सनल गेन्स, आपल्या बिझनेसाचे पर्सनल गेन्स ह्यांनी खूप मल्टिप्लाय करून त्यांचे गेन्स ताका BJP दिल्ले आसा. जेन्ना अमित पाटकराची अपॉइंटमेंट आयली मार्चान 2022 आणि ते अपॉइंटमेंट जेन्ना आयली तेन्ना एक आदेश कसो AICCचो की बाबा हो तुमचो नवीन अध्यक्ष, हो तुमचो नवीन लीडर, यू हॅव टू वर्क अंडर दिस लीडरशिप. आमच्या काँग्रेस पक्षान प्रदीप नाईक, MK शेख सर, जना भंडारी, अमरनाथ पणजीकर सर, तुलियो सर, सुनील कौठणकर, अर्चित नाईक, भरत मार्दोळकर अँड ऑल अदर प्रॉमिनंट काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहात, मेंबर्स आहात, लीडर्स आहात, त्यांच्यानी हो आदेश पॉइंट ब्लँक तो मान्य केलो आणि अमिताक कोऑपरेट करपाक आम्ही सुरुवात केली. अमिताचे जर राजकीय कारकीर्द तुम्ही पळयशात जाल्यार 2022च्या इलेक्शना पयलीं इलेक्शनाक 3 महिने आसतना ही अप्रोच टू गिरीश चोडणकर की ताका इलेक्शनाक रावपाची इच्छा आसा, काँग्रेस तिकेट जाय, आणि 1.5 काय 2 महिने आसतना त्यांनी काँग्रेसीन एंट्री मारली. इलेक्शन जातकनी 15 दिसां भितर ही गॉट द प्रमोशन ऑफ GPCC हेड. हे अशें केन्ना जायना, बट AICCन एक अशें विचार केलो की हो एक यंग भुरगो आसा, AICC बिलीव्स इन यंगस्टर्स लायक राहुल गांधी सर आणि हेका एक चान्स दिलो. बट ह्या 4 वर्सांत ह्या मनशान काँग्रेस कशी काबार करूंक ना हो प्रश्न जर कोणी म्हाका विचारीत जाल्यार सुद्धा एक याचेर उजेड आमी घालूं शकता. ह्या मनशान ह्या 4 वर्सांत काँग्रेसीक बूथ लेवलाचेर काबार करून उडयली. काल जेन्ना गिरीश चोडणकराची ऑर्डर आयली तेन्ना जे समर्थक आसात अमित पाटकराचे एक 7-8 लोक त्यांच्यानी इमिजिएटली रिवोल्ट केलो आणि पार्टीच्या अगेन्स्ट उलयले, त्या गिरीशाच्या अगेन्स्ट उलयले, काँग्रेस पक्षाच्या अगेन्स्ट उलयले. हांव सगळ्यांक सांगूंक सोदता जेन्ना अमित पाटकरान प्रेसिडेंट म्हणून टेक ओव्हर जालो तेन्ना गिरीशबाईन थंय 85 लाख रुपया अकाउंटाक सोडून गेल्लो आणि ताका सांगिल्लें पार्टी बरे भशेन चलय. आयज जेन्ना आफ्टर 4 years गिरीशबाई परत आयलो तेन्ना जर पळयता जाल्यार शॉकिंगली ते फक्त 2,500 रुपया ह्या आमच्या सो कॉल्ड व्हडलो बिझनेसमॅन, सो कॉल्ड करोडपती 2,500 रुपया थंय तरी दवरिल्ले. आणि छाती ठोकून हो अमित पाटकर सांगता की आपले टॅक्स पे केल्ले पैसे आपण काँग्रेसीक 4 वर्सांत मोडले, काँग्रेस आपण रुजयली, म्हणजे एज इफ 4 वर्सां पयलीं काँग्रेस नाशिल्लीच गोंयांत, ती ह्यांनी रुजयले आता. आणि ह्या 4 वर्साचे जो खर्च आसा तो त्यांनी अजून कोणाक दिवंक ना. हांव
अपील करता आमी त्या दिसा PCCन एक ठराव घालपाचो केल्लो की एक ऑडिट जावचें ह्या 4 वर्साचें. ह्या ऑर्डर डुप्लिकेट आहा जो एक काँग्रेस काबार करपाकच आयल्लो, बीजेपीन धाडलो असो दिसता म्हाका ताका. ह्या 4 वर्सांत त्यांनी आपले टॅक्स पे केल्ले पयशे खंय मोडले त्याचो एक ऑडिट जावचो. हे 85 लाख रुपये त्यांनी खंय मोडले हेचें एक ऑडिट जावचें हे आमी ठराव घेवंक सोदताले. बट आय डोंट नो ते कित्याक जालें ना. बट तुमच्या माध्यमांतल्यान हांव सांगूंक सोदतां की हो मनीस म्हणटा तो एक डुप्लिकेट काँग्रेस काबार करपा खातीर काँग्रेसीन आयल्लो. इतलें एका एक्सटेंडार गेलो की गिरीश चोडणकर म्हणटा तो जनरल सेक्रेटरी AICCचो. ही इज अ परमनंट इन्वायटी. आणि अशा एका टॉल लिडराक काँग्रेस हाऊसान जर बीजेपीच्या अगेन्स्ट प्रेस कॉन्फरन्स घेवपाची जर आशिल्ली जाल्यार त्याची स्क्रिप्ट हो पयलीं मागतालो अमित पाटकर. ती स्क्रिप्ट मान्य करून ती एप्रुवल जोपर्यंत प्रेसिडेंट दिना तोपर्यंत बीजेपीच्या अगेन्स्ट कोणाकच काँग्रेस पक्षान उलोवपाक अधिकार नाशिल्लो. ह्या रितीचो हो एक व्हडलो ट्रेटर सुद्धा म्हटल्यार अतिशक्ती जावची ना. गिरीशबाईचो फोटो सुद्धा त्यांनी PCCतलो काढून उडयलो. सो सारोशान जर पळयत जाल्यार चीफ मिनिस्टराक जी कितें पॉलिटिक्स काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाक वापरून करूंक सोदतालो ती पॉलिटिक्स अख्ख्या गोंयभर जाताली. उदाहरणां आसत विश्वजीत राणेच्या फक्त फाटल्यान हो आनी तेचो ग्रुप अमित पाटकर आनी तेचे जो ग्रुप आशिल्लो ते फक्त विश्वजिताच्या अगेन्स्ट उलयताले. CMच्या अगेन्स्ट एक प्रेस म्हाका तुमी दाखोवची किंवा बीजेपीच्या जे कुशासित जे राज्य आज जाला त्याच्या अगेन्स्ट अमित पाटकरान केन्नाच आवाज उठवलो ना. ह्या मनशान PCCची मिटींग सुद्धा प्रदेश काँग्रेस कमिटीची जी मिटींग असता ती एव्हरी क्वार्टरली फुल बॉडीक आफोवच्यो पडटात आणि एव्हरी मंथ जावची पडटा. ही एव्हरी मंथ मिटींग जाताली पण कोणाक आफयतालो तो सिलेक्टिव्ह जे त्याचे बैल आशिल्ले तकली हलयताले तांकांच आफयतालो तो. अदरवायज PCCची मिटींग गेली 4 वर्सांत 3दाय जावंक ना. हे हांव ऑन रेकॉर्ड सांगूंक सोदता. ना जाल्यार अमित पाटकरान ते प्रूव्ह करचें. एज फार एज पर्वरी कॉन्स्टिट्युएन्सी इज कन्सर्न पर्वरीन लॉ अँड ऑर्डरीचो इतलो इश्यू आसा जे रोहनाक जाय तेच अमित पाटकर आयकतालो. उदाहरणार्थ ही पर्वरी ब्लॉक कमिटी. ही ब्लॉक कमिटी हेचे थर्ड नाव आसा डॉक्टर फेलिक्स फेर्नांडीस. त्या टायमार हो मनीस NCP नाशिल्लो एज अ स्पोक्स पर्सन फॉर पर्वरी. तदनंतर आणि एक नाव आसा श्री मुन्ना शेख म्हणून. ते फोटो तुमकां रोहन खोट्यावर राईट लेफ्ट सेंटर पर्वरीन दिसतले. हो मुन्ना शेख म्हणटा तो डेझिग्नेटेड व्हाईस प्रेसिडेंट ऑफ मायनॉरिटी सेल ऑफ पर्वरी. आणि ह्या अशा लोकांक त्यांनी काँग्रेसीच्या ब्लॉकार घेतलेले. आम्ही टायम अँड अगेन रिक्वेस्ट केली की बाबा हो ब्लॉक फंक्शनल ना, हातूर 50% लोक बीजेपीचे आहात, ते काँग्रेसचे मेंबर ना, तरी असताना ह्या अमित पाटकरान केन्नाच आमचे आयकून घेतले ना. गेली 4 वर्सां तुम्ही जे पत्रकार भाव आयल्यात ह्या ऑफिसान कितल्योश्योच प्रेस कॉन्फरन्सी जाल्यो. फाटल्यान जो बोर्ड आसा तो बोर्ड सदींच आसतलो पर्वरी वेलफेअर फाउंडेशन. बट जेन्ना गिरीशबाई अध्यक्ष जालो त्यांनी आमकां नवीन ब्लॉक दिलो आणि आम्ही आज काँग्रेस म्हणून आज पर्वरीन वावरता. रोहन खवटे जे कितें सांगता ते हो आयकतलो. एज फार एज पर्वरी इज कन्सर्न केन्नाच पर्वरीचेर हेंच्यांनी लक्ष घातलो ना. केन्नाच आमी 1000 फावटी सांगले पर्वरी खातीर आमकां तुम्ही एक स्पेशल अटेन्शन करा. पर्वरी लॉ अँड ऑर्डर कोलॅप्स जाल्या पण हे अमित पाटकरान केन्नाच कसलोच लक्ष पर्वरीचेर घातलो ना. म्हज्या लेफ्टाक जो मनीस बसला त्याचे नाव निलेश चारीक. ह्या निलेश चारीक त्यांनी कलश यात्रेत त्यांना कलश त्याच्या हातीन दिलो आणि ताका सांगले तू नवो ब्लॉक प्रेसिडेंट. 2 वर्सां पयलीं निलेश चारीन ही ब्लॉक प्रेसिडेंटशीप घेतली म्हणून ताचेर एक सूड बुद्धीन एक खोटी केस घालून त्याचे घर ह्या आमदारान मोडलें. तेन्नाय हो अध्यक्ष आमच्या हेल्पाक आयलो ना. हे जेन्ना घर डिमॉलिश केलें तेन्ना आमी अपील केली PCC की तुम्ही ह्या गरीब मनशाच्या रेस्क्यूवाक या. बट PCCतल्यान कोण आयलो ना. इन शॉर्ट अध्यक्षान तेचेर इंटरेस्ट घेतलो ना. कित्याक रोहन खवटेच्या अगेन्स्ट उलोवपाक ताका जालें ना बिकॉज ही इज व्हेरी क्लोज एड ऑफ रोहन खवटे.
हांवें एक गांवकरी म्हूण चॅनल आसा त्या गांवकरी चॅनलाचेर 2007, 2012, 2017, 2022 ह्या चारय इलेक्शनात बीजेपीन सेक्युलर वोट्स फोडून कशें गव्हर्नमेंट हाडलें हेचेर खूब प्रामुख्यान भार दिवन एक्सप्लेन केल्लें आसा. आतां 2027चो टायम आयिल्लो आसा. हो अतृप्त एक्स प्रेसिडेंट अमित पाटकर त्याचे आज फायनान्शियल जे गेन्स आशिल्ले एज अ प्रेसिडेंट बीजेपी ताका दिताली ते आज गेन्स तेचे बंद जाल्ले आसात. आणि 27 जी कितें नवें पिल्लू सोडला गोवा काँग्रेस म्हणून ताचो हो मेजर स्टेक होल्डर 100 कोटीचे जे कितें सिक्रेट जो ब्लास्ट जालो जो गिरीश चोडणकरान केलो तो खरोखर ही गोवा काँग्रेस म्हणटात ती जन्माक येवपाची पण ती इन एडवान्स त्याचेर आमी ताका टॅकल करून तांकां शांत केले. बट हाचो मेन सूत्रधार म्हणटात तो अमित पाटकर. आज गोंयकारांक एक जावपाची गरज आसा. दिशाभूल न जाता एकत्र येवन 27 इलेक्शन कंडक्ट करपाची गरज आसा. काँग्रेस पक्ष गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी इज सिन्सियर आणि दे आर व्हेरी सिरियस अबाउट 2027 इलेक्शन्स. हे जे दिशाभूल करपाचें काम अमित पाटकरान काल केला म्हाका दिसना गोंयचे लोक एज्युकेटेड लोक अशा जे दिशाभूल करपाचे जे स्टेटमेंट्स आसात आदल्या अध्यक्षाचे तातूंत लोक म्हाका दिसना दिशाभूल जातले म्हणून. तरी आसतना हांव एक अपील करता लेट अस बी युनायटेड, स्टे युनायटेड आणि युनायटेडली we stand and we will win 2027 elections and I am confident on that.